त्यातून एकदा जर खाल्लं तर ते रेचकाचं काम करतं. रेचक माहितीये का तुम्हाला? मेडिकल मध्ये परबुलक्स नावाची एक गोळी आहे. कळलं आता तुम्हाला, बाकीचं काही नाही. किंवा त्रिफळा चूर्ण घेतात, रेचक आहे. पण आता लोक काय खातात? हो, बर्गर, पिझ्झा, नूडल्स, मॅगी. खरं सांगू का, मॅगी हे माणसासाठी नाही. युरोप मध्ये मॅगी फक्त डॉगी खातो. कोण खातो? डॉगी. कळलं का तुम्हाला? डॉगी म्हणजे कोण कळलं तुम्हाला? मग आता जो कोणी मॅगी खात असेल तो काय म्हणायचं? ते तुमनं तथ ठरावं. मला नको त्या मजा बरं का. हो, त्यामध्ये लीड आहे. लीड म्हणजे शिस, आणि शरीराला सर्वात मोठं घातक आहे. म्हणून पाव, खारी, टोस्ट, बिस्किट हे पदार्थ खाऊ नका भारतीय. हो, अन्न पदार्थ खा. गहू आणि तांदूळ कमीत कमी खा. सर्वात जास्त ज्वारी, बाजरी, दादर आणि कुळीद जरूर खावा. सवय राहू नका दादास्वन. हो, कुळीत जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला किडनी स्टोनचा कधीच त्रास होणार नाही. वा मातृवर्गाला कधीही शारीरिक व्याधी होणार नाही. एवढं कुडदात फार मोठं महत्व आहे. कुडदाचं कळण प्यावं. पण आम्ही सर्व पदार्थ टाकले आणि दुसऱ्यांची संस्कृती स्वीकारली, म्हणून रोग आमच्याकडे मुक्कामाला आले. हे त्या मागचं कारण आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आज देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी. आणि मग सर्व गडी गोपाळ खेळ खेळले आणि मग त्यांना एक अडचण आली. कोणता? हो, खांदे भार पोटे खांदे भार पोटे भगवान मध्यभागी उभे राहिले. सर्व गडी गोपाळ छोटे पुढे, त्यानंतर मागे, त्यानंतर मोठे मागे, सर्वात मोठे मागे, असं कमलाकार बसवलं. भगवंताने त्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं वापरलं बरं का. दही भात भाकरी लोणचे परोपरी आपण स्त्रियारी वाढीत असे. हो, लोणचं फार होतं. आपल्याला फक्त कैरीच माहितीये. भोकराचं सुद्धा लोणचं असतं बरं का. भोकर कळतात का? भोकर नावाची वनस्पती फार आरोग्यवर्धक आहे. ज्यांना संतान होत नसेल त्या लोकांनी मे महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर भोकराचं सेवन करा. 100% हो, साहजिकच त्याचा चांगला परिणाम होतो. आता तो विषय माझा आज आयुर्वेदाचा नाही, पुन्हा कधीतरी त्या बाबतीत सांगण्याचा प्रयत्न करू. आणि सध्या उसाच्या दिवसामध्ये हो, दररोज पती पत्नीने उसाचा रस जर घेतला तर त्याच्यामध्ये गवा एवढा चुना टाकायचा. मात्र किती? गवा एवढा. अख्खी डबीने उंदी देवाने बरं. हो, गवा एवढा. आणि त्याचाही फार चांगला परिणाम होतो. असे अनेक मार्ग सांगता येतील. हो, हे आत्ताचे जे उपयोग आहेत ना, हे संस्कृतीच्या विरोधात आहेत. आणि मग सर्व एकत्र बसले आणि मग हो, साजिकाच हो, खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दैकाला गोमटा. विठ्ठला विठ्ठला.